वैजापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या निवेदनाद्वारे शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने एक विनम्र आवाहन करण्यात येते की आपण शेतकरी संघटनेतर्फे 26 डिसेंबर रोजी माननीय विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन देऊन 15 जानेवारीपर्यंत आमच्या अनुदान वाटपात जे प्रचंड भ्रष्टाचार, अनागोंदी आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याबाबत कारवाई न केल्यास उद्या 15 जानेवारी रोजी गोदावरीमध्ये जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. आपल्या सर्व शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणजे आपल्या महसूल प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आली नाही किंवा महसूल आणि कृषी प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे. शेजारील श्रामपूर, राहता, कोपरगाव, राऊरी या तालुक्यामध्ये मका, सोयाबीन आणि तूर या पिकांना हेक्टरी 17,000 रुपयानुसार अनुदान मिळाले, परंतु आपल्याला 6,800 इतकंच अनुदान देण्यात आलं. त्यामुळे आपण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमच्या अधिकाऱ्याकडून जर त्रिसदस्यीय समितीकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी त्रिसदस्यीय समिती आपण जर लेखी तक्रार दिली तर 15 दिवसात आपल्या गावात येऊन त्याचा अहवाल महसूल यंत्रणेला सादर करील. परंतु असा कुठलाही अहवाल किंवा त्रिसदस्यीय समितीचा एकच सदस्य वैजापूर तालुक्यातल्या गावात फिरकलेला नाही. त्यामुळे महसूल प्रशासन व कृषी प्रशासनाच्या मुजोरी विरोधात आपण शेतकरी संघटना उद्याच्या जलसमाधी आंदोलनावर ठाम आहे. सर्व शेतकऱ्यांना नम्र आवाहन करण्यात येते की उद्या ठीक सकाळी 9 वाजता गोदावरी नदीच्या तीरावर नागमठाण येथे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व आपल्या न्याय मागण्या प्रशासनाकडून मान्य करून घ्याव्या. शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय शेतकरी संघटना कुठेही मागं हटणार नाही. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे